नमस्कार. नागपुरी मेजवानी चॅनलवर मी पौर्णिमा तुमचं खूप मनापासून स्वागत करते. पेरू हे फळ सगळ्यांच्याच आवडीचं. आज मी तुम्हाला पेरूची आंबटगोड चवीची भाजी दाखवणार आहे. याला कोणी पेरूचा मेथांबासुद्धा म्हणतं. घरात लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच हमखास आवडेल अशी ही रेसिपी आहे. चला मग करूया पेरूची आंबटगोड चवीची भाजी. या भाजीसाठी आपल्याला एक मोठा पेरू घ्यायचा आहे. मी थोडा कच्चा पेरू घेतला आहे, पण शक्यतो पिकलेला पेरू घ्यावा. हा पेरू आता छिलून घ्यायचा, कारण पेरूची साल थोडीशी तुरट असते चवीला, म्हणून छिलून घ्यायचं. पेरूच्या फोडी करून घ्यायच्या आणि आतलं बी पूर्णपणे काढून टाकायचं. पेरूचं बी काढून टाकल्यावर त्याच्या अशा छोट्या छोट्या फोडी करून घ्यायच्या. आता भाजीची फोडणी करायची आहे. त्यासाठी एक पळीभर तेल मी कढईत घातलेलं आहे. तेल गरम झाल्यावर अर्धा टेबलस्पून एवढी मेथी घालायची. मेथी थोडीशी तांबूस होऊ द्यायची. आता अर्धा टेबलस्पून एवढं जिरं घालायचं आणि 2 सुक्या लाल मिरच्या घालायच्या. हे तेलावर छान परतून घ्यायचं. थोडासा हिंग घालायचा आणि आता पेरूच्या फोडी घालायच्या. पेरूच्या फोडी घातल्यावर छान परतवून घ्यायचं. यात आता आपल्याला सुके मसाले घालायचे आहेत. 1 टीस्पून एवढी हळद घालायची. मी थोडंसं काश्मीरी तिखट घालत आहे. तुम्ही कुठलंही तिखट वापरू शकता, पण काश्मीरी तिखटाने रंग छान येतो आणि भाजी फार तिखटही होत नाही. आता चवीनुसार मीठ घालायचं. सुके मसाले घातल्यावर हे पुन्हा एकदा व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे. सगळे मसाले तेलावर छान भाजले गेले पाहिजे. हे आता आपल्याला मंद आचेवर 2 ते 3 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे. 2-3 मिनिटं झाल्यावर आता चेक करून बघूया. या फोडी आता थोड्याफार शिजलेल्या आहेत. आता 1 टेबलस्पून एवढी धनाजिरा पूड मी घालत आहे. मगाशी सुके मसाले घातले तेव्हा मी ही घालायला विसरली होती, म्हणून आता घालत आहे. आणि आता 1 वाटी पाणी मी ॲड करत आहे. पाणी घातल्यावर आता पुन्हा एकदा याला झाकून शिजवायचं आहे. 5 ते 7 मिनिटं शिजवल्यावर मी आता चेक करून बघणार आहे. पेरूची फोड आता बऱ्यापैकी शिजलेली आहे. या स्टेजला आता आपल्याला गूळ घालायचा आहे. मी साधारण वाटीभर गूळ घेतलेला आहे. गुळाचं प्रमाण तुम्ही आपल्या आवडीनुसार ठरवू शकता. गूळ घातल्यावर याला छान परतवून घ्यायचं. ही भाजी थोडी रस्सेदार असते, त्यासाठी मी आता थोडं पाणी अजून ॲड करत आहे. तुम्हाला जेवढा रस्सा हवा असेल त्यानुसार तुम्ही पाण्याचं प्रमाण ठरवू शकता. आता याला पुन्हा एकदा झाकून शिजवायचं आहे. भाजी आता पूर्णपणे शिजली असेल. चेक करून बघूया. गुळामुळे पाण्यामुळे याला छान रस्सा सुटलेला आहे. पेरूची फोडही आता पूर्णपणे शिजलेली आहे. पेरूची चटपटीत आंबट गोड रस्सेदार भाजी आता तयार आहे सर्व करण्यासाठी. ही भाजी पोळीसोबत, पराठ्यासोबत, मुगाच्या खिचडीसोबत अतिशय उत्तम लागते. तेव्हा अशा प्रकारे पेरूची भाजी तुम्ही अवश्य करून बघा आणि रेसिपी आवडली तर मला कॉमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरचं तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू नवीन रेसिपीसह. तोपर्यंत गुड बाय.